नमस्कार मित्रांनो, यशोदीप आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या आगामी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा चालू घडामोडी हा एक टॉपिक असतो. तर चालू घडामोडी जे विषय आहे तर हे आपल्या हातातले मार्क असतात. साधारण प्रत्येक पेपरला आपल्याला 15 प्रश्न चालू घडामोडीवरती दिसून येतात किंवा इतरही काही पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, हे थोडं करंट बेस आपल्याला विचारताना दिसतात आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये. मागचे पेपर जर आपण बघितले तर आपल्या लक्षात नक्कीच येईल. तर मित्रांनो, याच अनुषंगाने आपण आता या लेक्चरपासून सुरू करतोय आता की आपल्या चालू घडामोडीच्या सेशनला सुरुवात करतोय. तर याच्यामध्ये आपण कसं कसं घेणार आहोत ते थोडं मी तुम्हाला अगोदर सांगून देतोय. साधारण जानेवारी महिना 2023 इथनं आपण सुरू करतोय. जानेवारी 2023 आणि अगदी येतपर्यंत म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत जो काही येणारा डिसेंबर 2023 असेल इथपर्यंत सर्वच्या सर्व आपण चालू घडामोडी कव्हर करणार आहोत याच्यामध्ये. तर आता याच्यात आपण आता करणार कसं, तर थोडक्यात आपलं असं असणार आहे की आपण सब्जेक्टिव्ह जाणार आहोत याच्यामध्ये. सब्जेक्टिव्ह असं की अगोदर आपण पॉलिटिकल घडामोडी बघून घ्या. पॉलिटिकल घडामोडी सर्वच्या सर्व बघणार आहोत त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी फक्त पॉलिटिकल घडामोडी बघूया. साधारण एका दिवसामध्ये एका महिन्याच्या घडामोडी होऊन जातील एका सेशनमध्ये. तर त्याच्यानंतर आपण बघूया इकॉनॉमिकल चालू घडामोडी बघूया, आर्थिक घडामोडी, त्यानंतर आपले एन्व्हायरमेंटल असणार, त्याच्यानंतर सोशो असं आपण जाणार आहोत त्याला. सोशो इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, त्याच्यानंतर अवॉर्ड्स त्याच्यामध्ये असतील, हे सगळं आपण एक एक करून आपण फॅक्ट्स व्यवस्थित बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षांमध्ये मार्क घेण्याला ते सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण घेऊया आणि थोडं मॅपिंगच्या माध्यमातून वगैरे जाऊया आपण, म्हणजे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर माझा प्रयत्न राहील की बोर्डवरतीच घेण्याचा प्रयत्न राहील की पॉलिटिकल घडामोडी जर असतील तर त्या थोडं संविधानिक टचने आपण पाहूया, सगळं बॅकग्राऊंड व्यवस्थित बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आपल्या चालू घडामोडीच्या सेशनला. चला तर मग बघूया आपण जानेवारी महिन्याचा आपण चालू घडामोडी बघतोय. राजकीय चालू घडामोडी, जानेवारी महिन्याच्या राजकीय घडामोडी. महिना असणार याच्यात जानेवारी आणि ह्या घडामोडी असेल राजकीय घडामोडी पाहणार आहोत. आता एक एक करून आपण बघूया. आता सुरुवातीचं जर बघितलं तर बघा, उत्तराखंड जे राज्य आहे, उत्तराखंड राज्याने नुकतंच काय केलं आहे की महिलांना नोकरीमध्ये याच्यामध्ये 30% आरक्षण जाहीर केलेलं आहे. त्यामुळे चर्चेत आहे सध्या उत्तराखंड. 30% आरक्षण जाहीर केलं आहे की महिलांना कुठेतरी त्यांना सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे न्यायचं आहे. महिलांची लोकसंख्या जर बघितली, साधारण आपल्याला आपल्या समाजामध्ये 50% महिला दिसून येतात. त्याच्यामुळं त्यांचा जो शेअर आहे, त्यांचा जो वाटा आहे हा नोकऱ्यांमध्ये 50% असायला पाहिजे, जो की नाही आहे. म्हणून मग या ठिकाणी सरकारने 30% महिलांचा सहभाग हा नोकऱ्यांमध्ये असायला पाहिजे, याच्यासाठी 30% आरक्षण महिलांना जाहीर केलं आहे उत्तराखंड राज्याने. आता उत्तराखंड राज्याबद्दल जर पाहायचं म्हटलं तर उत्तराखंडची जी स्थापना झाली आहे तर ती झाली आहे 9 नोव्हेंबर 2000 साली. 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली आहे. 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची निर्मिती झालेली आहे. हे झालं. त्याच्यानंतर उत्तराखंडचे जे CM आहेत, सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत सध्या पुष्कर सिंग धामी हे तिथले मुख्यमंत्री आहेत सध्या उत्तराखंडचे. तर त्या दृष्टिकोनातून आपण थोडंफार याचं मॅपिंग बघूया, म्हणजे उत्तराखंडबद्दल आपल्याला थोडं आणखी डिटेल माहिती, लोकेशन वगैरे आपण पाहून घेऊया, म्हणजे आपल्याला आणखी थोडं लक्षात येईल. हा आपला उत्तराखंड राज्य या ठिकाणी दिसेल. उत्तराखंड राज्य, याला उत्तरांचल म्हणायचे. पूर्वी उत्तरांचल म्हटलं जायचं, त्याला उत्तराखंड असं नाव आहे सध्या. हे उत्तराखंड आहे. त्याची राजधानी आहे डेहराडून त्याची राजधानी आहे.
आता दून जे आहे, दून कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे की दोन पर्वतांमधला प्रदेश हा दून म्हणून ओळखला जातो, याला डेहराडून म्हणून असं ओळखलं जातं. तर याचं जे आहे तर याची राजधानी डेहराडून आहे. इथूनच आपल्याला गंगा वगैरे निघताना दिसते, गंगोत्रीपासून तिथून निघाली की ते अलकनंदा वगैरे दिसते आपल्याला, अलकनंदा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जिम कार्बेट वगैरे दिसत आहे, मग नैनिताल दिसतं या ठिकाणी, नैनिताल वगैरे थंड हवेचे ठिकाणं वगैरे सगळे या ठिकाणी आहेत. आता इथून सगळं हा हिमालय गेलेला आहे, हिमालय पर्वतामध्ये वसलेलं असं उत्तराखंड राज्य आहे. आणि नव्याने राज्य झालेलं आहे निर्माण, ते अगोदर हा उत्तर प्रदेशचा भाग होता. उत्तराखंड जो आहे तर उत्तर प्रदेश यूपीचा भाग होता. यूपीमधून निघून 9 नोव्हेंबर 2000 साली याची स्थापना झाली आपल्या उत्तराखंड राज्याची. अशा प्रकारे ह्या उत्तराखंडच्या संदर्भात ही माहिती आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर बघूया आता एक सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे या जानेवारी महिन्यातली महत्त्वाची म्हणजे की आपल्याला माहिती आहे की लडाख आणि जम्मू काश्मीर असे एक 2 केंद्रशासित प्रदेश नुकतेच निर्माण झालेले आहेत. तर त्याच्यामुळे लडाख जे आहे, लडाख राज्याबद्दल, लडाख केंद्रशासित प्रदेशाबद्दल संदर्भात एक बातमी आहे. लडाखबद्दल असं आहे की लडाखचा समावेश, या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश, काही तिथून मागणी होत आहे लडाखमधून की यांना राज्यघटनेच्या अनुसूची 6 मध्ये प्रवेश देण्यासाठी त्यांची मागणी होत आहे की आम्हाला अनुसूची 6 मध्ये प्रवेश द्या. कारण की इथलं जे आहे लडाखमध्ये जर बघितलं तर आपण अनुसूचित जमाती जी संख्या आहे, अनुसूचित जमाती या लडाखमध्ये 97% आहे. 97% अनुसूचित जमातीची लोकसंख्या या लडाखमध्ये पाहायला भेटते. तर त्याच्यामुळं यांना असं आहे की 6व्या अनुसूचीमध्ये जर यांना ॲड केलं, या लडाखला जर ॲड केलं, तर त्यांना असं वाटतं की आमच्या जे काही संस्कृती आहे किंवा आमचे जे काही अधिकार आहेत, जे काही जमीन असेल, रोजगारासंबंधित अधिकार असतील, तर त्याची कुठेतरी संरक्षण होईल या दृष्टिकोनातून. मग यांचा मागणी का होते, यांची मागणी होण्याचं कारण काय? त्याच्यामध्ये यांची जमीन आणि रोजगार संरक्षण यांना पाहिजे, संरक्षण यांना झालं पाहिजे असं वाटते. म्हणून यांना असं वाटते की आमचं 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करावा, 6व्या अनुसूचीमध्ये भारतीय संविधानाचा समावेश करावा अशी मागणी या ठिकाणून होते आहे. आता याच्यामध्ये जी मागणी आहे ही यांची काही एकाएकी मागणी निघालेली नाही. याची मागणी तुम्हाला दिसेल अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे, या आयोगातून सुद्धा यांच्यातून म्हणजे याच्यासाठी एक त्यांनी पाठिंबा दिलेला आहे की तरतूद सुद्धा केली किंवा त्याला आपण शिफारस केलेली आहे. अनुसूचित जमाती आयोगाने, अनुसूचित जमाती आयोग जो आहे, अनुसूचित जमाती आयोग यांनी शिफारस केली आहे, या अनुसूचित जमाती आयोगाने शिफारस केली आहे की या लडाख राज्याचा, लडाख केंद्रशासित प्रदेशाचा समावेश या 6व्या अनुसूचीमध्ये केला पाहिजे, अशासाठी एक त्यांचा मागणी होते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता मग याच अनुषंगाने शासनाने एक कमिटी फॉर्म केलेली आहे, एक कमिटी याच्यासाठी फॉर्म केली आहे की लडाख या केंद्रशासित प्रदेशाला खरंच आपण 6व्या अनुसूचीमध्ये स्थान दिलं पाहिजे का. तर मग यासाठी एक कमिटी आहे, तर ती राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आलेली आहे. समिती सध्या नेमण्यात आलेली आहे. नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. हे राज्यमंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आलेली आहे सध्या. तर त्या अनुषंगाने ही सर्वात महत्त्वाचं म्हणता येईल. आता इथे अनुसूचित जमाती जे आहेत, एसटींची संख्या, एसटी कोणकोणत्या आहेत, अनुसूचित जमाती कोणकोणत्या आहेत या ठिकाणी आहे साधारण बाल्टी नावाची अनुसूचित जमाती या ठिकाणी, एसटी जमाती आहे बाल्टी आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये आहे बेडा बोट या अनुसूचित जमाती आहेत. त्याच्यानंतर यांच्यामध्ये दिसतील दर्ड म्हणून जमात आहे या ठिकाणी, दर्ड नावाची जमात दिसते. त्यानंतर दिसते इथे शीन नावाची जमात आहे या ठिकाणी.
त्यानंतर दिसेल मोन आणि पुरिया, मोन आणि पुरिया नावाच्या अशा काही जमाती या ठिकाणी पाहायला भेटतात. एक प्रसिद्ध या ठिकाणी म्हणता येईल की या जमाती या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतील. आता तुम्हाला बघितलं याचं लडाखच्या संदर्भात आपण 3 इडियट्स मूवीमध्ये वगैरे बघितलं की आमिर खान वगैरे त्या ठिकाणी जातात शेवट वगैरे सगळं, तर ते लडाख आहे. लडाखचं सौंदर्य वगैरे तुम्हाला चांगल्या रीतीनं माहिती आहे. आता एक याच्या पलीकडली गोष्ट अशी की लडाखचं जे काही मागणी होत आहे की 6व्या अनुसूचीमध्ये आम्हाला स्थान द्या वगैरे, तर याच्यासाठी काही अडचणी आहेत. लडाखला 6व्या अनुसूचीमध्ये स्थान देण्यासाठी काही अडचणी आहेत. अडचणी काय असतील आता याच्यामध्ये अडचणी अशा असतील की आता 6व्या अनुसूचीमध्ये जे आहे ना, 6व्या अनुसूचीमध्ये या 6व्या अनुसूचीमध्ये काही राज्यांचा समावेश आहे. तर राज्य कोणते आहेत याच्यामध्ये ईशान्य भागातले जे काही राज्य आहेत ते 4 राज्यांचाच याच्यामध्ये समावेश आहे. ईशान्य भाग हे फक्त 4 राज्यांसाठी आणि 4 राज्यांसाठी म्हणण्यापेक्षा ईशान्य राज्यासाठी ते 6वी अनुसूची तयार झालेली आहे. ईशान्य भागातले जे काही राज्य आहेत या राज्यांसाठी ही अनुसूची तयार झालेली आहे, ईशान्य भागातल्या राज्यांसाठी. मग याच्यामध्ये कोण आहे तर आसाम, त्रिपुरा, याच्यामध्ये पुन्हा दिसेल मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, या राज्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. 4 राज्यांचा. यांना शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर ATMM असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील. ठीक आहे. तर त्यानंतर आता एक जर बघितलं आपण या ईशान्य राज्यांसाठी ही बनलेली आहे 6वी अनुसूची. मग त्याच्यामध्ये फक्त 4च राज्य आहेत या ईशान्यमधले. मग इतरही काही राज्य आहेत ईशान्य भागातले, त्यांना याच्यामध्ये समावेश दिला नाही, पण त्यांचा समावेश कशामध्ये केला, आपली अनुसूची 5 आहे. अनुसूची 5 जी की इतर काही भागासाठी तयार केली गेलेली आहे. अनुसूची 5 ही इतर काही भागासाठी, देशातले जे काही इतर काही राज्य असतील, प्रदेश असतील, त्या इतर प्रदेशांसाठी तयार केलेली आहे. इतर प्रदेशांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. पण या अनुसूचीमध्ये 6व्या अनुसूचीमध्ये फक्त ईशान्य राज्य आहेत. ईशान्य राज्य आणि त्याच्यातले फक्त 4 राज्य आहेत. आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय, एवढे 4 राज्य याच्यामध्ये आहेत. यांना विशेष थोडा दर्जा याच्यामध्ये 6व्या अनुसूचीमध्ये आहे. म्हणून मग यांना मागणी होते की आता 6व्या अनुसूचीमध्ये आम्हाला पण टाका. पण हे टाकता येणार नाही, अशा काही अडचणी येऊ शकतात. का? कारण की ईशान्यमधल्याच काही राज्यांना इथे स्थान दिलेलं नाही आहे. ईशान्यमधलेच आणखी काही राज्य आहेत. आता आणखी काही राज्य म्हणजे ते असे आहेत की याच्यामध्ये दिसेल मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये पण आदिवासींची संख्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अनुसूचित जमातींची संख्या अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये तर आहे. मणिपूरमध्ये तुम्हाला सध्या माहितीच आहे काय प्रकरण चाललेलं आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्या आहे आदिवासी कम्युनिटीची, पण त्यांना या 6व्या अनुसूचीमध्ये ऍड केलेलं नाही आहे. त्यांना टाकलं आहे तेच 5व्याच अनुसूचीमध्ये टाकलं आहे, जे की इतरही काही राज्य दिसतात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे या ठिकाणी. तर अशा काही राज्यांची याच्यामध्ये समावेश केलेला दिसतो. म्हणून लडाखचा समावेश याच्यामध्ये करतीलच, याची काही शाश्वती सध्या तरी नाही आहे या आधारावरती, असं म्हणता येईल आपल्याला. मग ही तरतूद लागू आहे. तर कोणत्या कलमांतर्गत ही तरतूद लागू होते? जी काही 6वी अनुसूची आहे या 6व्या अनुसूची संदर्भात बघूया. 6व्या अनुसूचीच्या संदर्भात आपण पाहूया. 6वी अनुसूची. 6वी अनुसूची बघूया आता काय हिच्या संदर्भात. तर हिच्यामध्ये 4 राज्य आहेत. आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम या राज्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर मग यांचा जो समावेश आहे हा भारतीय संविधानाच्या कलम 244 नुसार आहे. यांचा समावेश कोशानुसार आहे? भारतीय संविधानाच्या कलम समावेश तरतूद जी आहे, तरतूद ही कलम 200
कलम 244 नुसार यांची तरतूद याच्यामध्ये आहे. कलम 244(2) कलम 244(2) नुसार या राज्यांची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे की या 4 राज्यांना याच्यामध्ये करावं आणि ती टाकलेलं आहे 6व्या अनुसूचीमध्ये ही तरतूद केलेली दिसते. मग आता यांना जे आहेत यांना स्वायत्त प्रशासन विभागाचा एक या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. स्वायत्त विभागाचा एक त्यांना दर्जा दिला. याच्यामध्ये स्वायत्त जिल्हा परिषदा असतात या 4 राज्यांमध्ये. स्वायत्त जिल्हा परिषद असतात, त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ते आहे. त्यांना कायदे कोणकोणते अधिकार याच्यामध्ये आहेत ते आपण पाहूया. यांना जे अधिकार आहेत, यांना अधिकार कोणकोणते आहेत? अधिकार, यांना अधिकार असतील प्रशासकीय अधिकार आहेत. यांना न्यायिक अधिकार आहे. न्यायिक अधिकार यांना दिसून येतात. त्यांना कायदेशीर अधिकार आहे. कायदेशीर अधिकार, कायदेविषयक अधिकार यांना दिसून येतात. कायदेविषयक अधिकार, न्यायिक अधिकार आणि प्रशासकीय अधिकार याच्यामध्ये यांना स्वायत्तता दिलेली आहे. एक स्पेशल ट्रीट त्याच्यामध्ये त्यांना केलं जातं. त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मग आता इथे संसदीय कायदे जे असतात, संसदीय कायदे या ठिकाणी लागू होत नाही. काही अपवादासह इथे लागू होत नाही. संसदीय कायदे किंवा याच्यामध्ये विधिमंडळ कायदे, जे काही या राज्यांमधले विधिमंडळ असतील, विधिमंडळ कायदे यांना लागू होत नाही. लागू नाही. बाकी प्रदेशाला लागू होतात पण यांना लागू होत नाही काही अपवादासह. मग याची काही दिशा जी आहे तर ती दिशा कोण ठरवतात? दिशा जी आहे, दिशा ठरवतात राज्यपाल किंवा आणि राष्ट्रपती. दिशा कोण ठरवतात? तर इथं राज्यपाल, राष्ट्रपती आणि राज्यपाल. राष्ट्रपती आणि राज्यपाल ही या संदर्भातली दिशा दर्शन वगैरे याच्यामध्ये करतात. मग इथल्या जिल्हा परिषदा ज्या आहेत, जिल्हा परिषदा सुद्धा या ठिकाणी आहे. जिल्हा परिषदा असतात त्याच्यामध्ये 30 सदस्य जिल्हा परिषदा असतात. समजा त्या जिल्हा परिषदा स्वायत्त आहेत. जिल्हा परिषदा ज्या इथल्या जिल्हा परिषद असतात, इथे काही परिषदा असतात, या परिषदा स्वायत्त असतात. आणि इथे सदस्य 30 असतात. 30 सदस्य हे जिल्हा परिषदा असतात या. मग या 30 सदस्य जिल्हा परिषदांमध्ये कोण कोण? तर 4 जे सदस्य असतात यातले 4 सदस्य हे नामनिर्देशित असतात. नामनिर्देशित हे सदस्य असतात 4. मग बाकीचे जे उरलेले 26 सदस्य आहेत, 26 सदस्य हे मताधिकाऱ्याने येतात. प्रौढ मताधिकाऱ्याने येतात. मतदान यांचं घेतलं जातं. प्रौढ मताधिकाऱ्याने हे निवडून दिले जातात. 5 वर्षासाठी असतात. यांचा कालावधी 5 वर्ष असतो यांचा कालावधी. आणि यांचा जो आहे तर हे राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार आहे. यांचं राज्यपालांच्या मर्जीनुसार हे यांचा कालावधी असतो. पण यांचा जे 26 जण आहे यांचा कालावधी हा असतो जे मतदानाने निवडून आले असतात, जनतेतून निवडून आले असतात, यांचा कालावधी असतो हा 5 वर्षासाठी. अशा या स्वायत्त अशा काही परिषदा आहेत. तर प्रत्येक स्वायत्त प्रदेशाची एक परिषद असते. प्रत्येक स्वायत्त प्रदेशाची एक स्वतंत्र परिषद असते. त्याच्यामध्ये अधिकार त्यांना काय असतात? या परिषदांना अधिकार काय काय असतात? तर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला दिसेल अधिकार याच्यामध्ये यांना असतात. जमिनी संदर्भात त्यांना अधिकार असतो. त्यांना विवाह संदर्भात अधिकार असतो. त्यांना घटस्फोटा संदर्भात अधिकार असतो. घटस्फोटाच्या संदर्भात त्यांना अधिकार असतो. त्यांना अधिकार असतो जंगल जो आहे जंगलाच्या संदर्भात त्यांना अधिकार असतो की तिथे काय त्यांचे जे काही उत्पन्न जे घेतलं जातं, जे काही नॅचरली मिळत असतं त्याच्या संदर्भात ते त्यांचे अधिकार ठरवू शकतात जंगलाच्या संदर्भात. त्याच्यानंतर स्थलांतराच्या बाबत ते कायदे करू शकतात. स्थलांच्या बाबत त्यांचे कायदे करू शकतात. ते सामाजिक चालीरीतीबद्दल ते कायदे करू शकतात. सामाजिक चालीरीतीबद्दल हे कायदे करू शकतात. अशा प्रकारची 6वी अनुसूची आपली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग याला संमती जी आहे, संमती या कायद्यांना हे जे काही कायदे करतील
यांना कायदे करण्याचा जो अधिकार आहे या विषयांवरती, तर याला संमती ही राज्यपालांची घ्यावी लागते. संमती यांना कुणाची घ्यावी लागते, तर राज्यपालांची संमती या ठिकाणी यांना या विषयामध्ये घ्यावी लागते. तर अशा प्रकारचा 6वी अनुसूचीच्या संदर्भात होतं. आता याच्यानंतर बघूया आपण, तर मग आता या ज्या लडाखला आहे, जर हे सगळं लडाखला जर या 6व्या अनुसूचीमध्ये ऍड केलं तर त्यांना हे सर्व अधिकार त्याच्यामध्ये बहाल होतील. 30 सदस्य त्यांची एक परिषद सुद्धा असेल, जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये त्यांना स्वायत्त असेल या सर्व बाबींमध्ये. आणि या माध्यमातून ते त्यांचे काही अधिकार असतील, जे काही त्यांचे रोजगाराच्या संदर्भातले अधिकार असतील, त्यांचे काही इतर सामाजिक अधिकार असतील, तर ते या ठिकाणी परंपरा, चालीरीती वगैरे सगळ्या जोपासल्या जातील, त्यांची संस्कृती त्या ठिकाणी जोपासता येईल. हे सगळं होऊ शकणार आहे. त्यानंतर पाहणार आहोत आपण आता लडाखच्या संदर्भात आपण मॅपिंग बघून घ्या. लडाख आपल्याला बघता येईल. हा लडाख केंद्रशासित प्रदेश, याची राजधानी लेह आहे. ठीक आहे, लेह याची राजधानी लडाखची आहे. हा लडाख एकदम उत्तरेला आहे भारताच्या. लडाख इथे अक्साई चीन वगैरे, ठीक आहे, हा लडाख आहे आणि लडाखची राजधानी लेह आहे. या ठिकाणी लेह, कारगिल वगैरे लडाखमध्येच येतं. कारगिल, गिलगिट वगैरे हे सर्व हिमालयाचा भाग आहे हा. ठीक आहे, काराकोरम रेंज वगैरे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. हे गिलगिट रेंज, नदी वगैरे सगळं रेंज वगैरे या ठिकाणी दिसत आहे. शोक नदी वगैरे या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी परत दिसेल तुम्हाला जास्कर रेंज वगैरे इथून गेलेली आहे. जास्कर रेंज वगैरे इथे आहे. चीनला लागलेला हा प्रदेश आहे, पूर्णतः चीनला लागलेला आहे तो. तीनही बाजूंनी, दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी चीनला दिसतो. एका बाजूला तो अफगाणिस्तानला लागलेला आहे, अफगाणिस्तानला सीमा लागलेली आहे त्याची, आणि इकडे पाकिस्तानला सुद्धा सीमा लागलेली दिसून येते. हा POK आहे. ठीक आहे, POK मधून ते गेलेलं दिसून येतं. त्यानंतर आता पुढली बातमी बघूया. पुढलं आहे संदर्भात केरळच्या संदर्भात आहे. पुढलं केरळच्या संदर्भामध्ये तुम्हाला दिसून येईल. केरळमध्ये काय झालं आहे की नुकतंच केरळ राज्याने एक संविधान साक्षरता मोहीम चालू केलेली आहे. संविधान साक्षर मोहीम केरळ राज्याने संविधान साक्षर मोहीम सुरू केलेली आहे. केरळ राज्याने नुकतीच संविधान साक्षर मोहीम सुरू केलेली आहे. संविधान साक्षर मोहीम. आता या मोहिमेअंतर्गत जे आहे संविधान साक्षर मोहीम जे सुरू केली आहे, या मोहिमेअंतर्गत या जे सामान्य जनता असेल या लोकांना साक्षर केलं जाईल फंडामेंटल राईटबद्दल. त्यांचे जे काही मूलभूत अधिकार आहे याच्याबद्दल त्यांना साक्षर केलं जाईल. त्यांचे काही याच्या संदर्भात की त्यांचे जे काही मार्गदर्शक तत्व आहे, जे DPSP आहे, DPSP बद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जाईल, त्यांना सांगितलं जाईल व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल त्यांचं जे काही मूलभूत कर्तव्य जे आहे, फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य याबद्दल त्यांच्याबद्दल जागृती केली जाईल. तशाच रीतीनं उद्देशिका काय आहे यांना व्यवस्थित सांगितलं जाईल या ठिकाणी. हे सगळं याच्यामध्ये साक्षरतेमध्ये होणार आहे. तर ही मग केरळ कोणत्या राज्याने साक्षरता मोहीम सध्या राबवत आहे, ते सध्या राबवत आहे केरळ हे राज्य सध्या साक्षरता मोहीम राबवत आहे या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर केरळच्या संदर्भात सुद्धा आपण पाहून घ्या. केरळला मॅपिंगमध्ये म्हणजे आपल्याला आणखी व्यवस्थित लक्षात येईल. हा केरळ आहे, अगदी दक्षिणेकडलं आपलं राज्य. ठीक आहे, केरळची राजधानी या ठिकाणी दिसते तुम्हाला तिरुवनंतपुरम आहे या ठिकाणी केरळची राजधानी. केरळ आहे हा केरळ आहे आणि अगदी कोस्टल एरिया याला लागलेला आहे. ठीक आहे, कोस्टल एरिया याला लागलेला दिसून येतो. हा आपला पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटामध्ये लागलेला आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बायोडायव्हर्सिटी दिसून येते. खूप मोठ्या प्रमाणात इथं बायोडायव्हर्सिटी आहे. इथं कालापेट्टा वगैरे काही ठिकाणं दिसत आहे तुम्हाला. मलापुरम, एर्नाकुलम वगैरे, एर्नाकुलम, कोची या ठिकाणी बंदर आहे खूप मोठं, कोची. ठीक आहे, हे सगळं या ठिकाणी दिसून येतं आपल्याला. त्यानंतर बघूया आपण आपल्या नेक्स्ट करंट अफेअर्सकडे जाऊया. यानंतर आहे बघा की स्थलांतरितांसाठी दूरस्थ मतदान पद्धती वगैरे सुरू केलेली आहे, सध्या सुरू करणार आहे, प्रायोगिक तत्वावरती चाललेलं आहे इलेक्शन कमिशनचं. ठीक आहे, त्यानंतर आहे ग्राम संरक्षण समिती. ग्राम संरक्षण समिती ही ग्राम संरक्षण समिती स्थापन केली जाणार आहे. तर ही कोणत्या ठिकाणी ही केली जाणार आहे? जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी.
JK या ठिकाणी ग्राम संरक्षण समिती स्थापन केली जाणार आहे. हिचं पुनर्रचना केली जाणार आहे. परत याला पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. हिचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. आता पुनरुज्जीवन का केलं जाणार आहे किंवा नव्याने का बरं याचं रिस्ट्रक्चरिंग केलं जाणार आहे, तर यापूर्वी पण ग्राम संरक्षण समित्या जम्मू काश्मीरमध्ये होत्या. आता या ग्राम संरक्षण समित्या ज्या आहे ह्या कशासाठी असतात, तर दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी. दहशतवादी जे असतात त्यांनी जे काही सामान्य जनतेला त्रास देतात ते त्याच्यामुळे काय आहे की दहशतवादी यांच्यापासून संरक्षण करायचं, दहशतवाद्यांपासून. की जे काही दहशतवादी काय करतात की यांना जे काही त्रास होतो, जे काही ग्रामस्थांना त्रास होतो, ग्रामस्थांना वेठीस धरतात, ते ग्रामस्थ यांना जे वेठीस धरतात ते यांच्यापासून यांचं संरक्षण व्हायला पाहिजे. याच्यासाठी म्हणून यांना काय दिलं जातं, एक संरक्षण प्रशिक्षण दिलं जातं. संरक्षण प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं. यांना हत्यारं वगैरे दिली जातात. हत्यारे वगैरे यांना दिले जातं आणि याचं प्रशिक्षण यांना दिलं जातं व्यवस्थित हत्यारांचं, की यांनी स्वतःचं संरक्षण कसं करायला पाहिजे किंवा गावाचं संरक्षण कसं करायला पाहिजे. मग या समितीकडे काय असेल, ग्राम संरक्षण समितीकडे, की गावाचं संरक्षण करायचं काम असेल. पोलिसांसोबतच यांचं सुद्धा तसं काम असेल. आता पूर्वी जर बघितलं तर पूर्वी सुद्धा या ठिकाणी ग्राम संरक्षण समित्या होत्या. तर त्या ग्राम संरक्षण समित्या होत्या तर त्यांना आता ग्राम संरक्षण समित्यांची जागा आता ग्राम रक्षक समितीने घेतली. आता ही जी समिती आहे ह्या समित्या पूर्वी होत्या, आता कोणत्या आहे, ग्राम रक्षक समित्या. या ठिकाणी ग्राम रक्षक समित्या या ठिकाणी आता येतात. यांना जे नाव आहे याचं ग्राम रक्षक या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल आता ग्राम रक्षक असं म्हटलं जाईल. ग्राम रक्षक या ठिकाणी ग्राम संरक्षण रक्षक असं त्याला म्हटलं जाईल. ग्राम संरक्षण रक्षक असं त्याला म्हटलं जाणार आहे. मग ग्राम संरक्षण समितीचं नाव आता तिचं पुनरुज्जीवन केलं गेलं आहे आणि तिला नाव काय आता ग्राम संरक्षण रक्षक असं तिचं नाव सध्या झालेलं आहे. आता याच्यामध्ये फरक काय, मग पूर्वी जे काही ग्राम संरक्षण समिती आणि सध्याची ग्राम संरक्षण रक्षक समिती जी आहे, रक्षक जे आहे, यांना फरक असा की यांना आता पेमेंट वगैरे लागू होणार आहे. पेमेंट वगैरे यांना मिळणार आहे. तर जो काही मुख्य जर असेल या ग्राम संरक्षण रक्षकचा, तर याला 4,500 रुपये मिळणार आहे. मंथली 4,500 रुपये याला मिळणार आहे. आणि इतर जे सदस्य असतील तर त्यांना 4,000 रुपये पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे. 4,000 रुपये पेमेंट यांना मिळणार आहे. तर पूर्वी तसं काही नव्हतं. पूर्वी फक्त तिथले जे काही प्रमुख पोलीस प्रशासनातले लोक असतील त्यांनाच पेमेंट लागू व्हायचं किंवा एक्स्ट्रा भत्ता वगैरे दिला जायचा, हे सगळं व्हायचं. मग आता त्यानंतर आहे बघा, त्यानंतर अंदमान निकोबार बेटं, इथं जे काही नवीन बेटं आहेत त्या 21 बेटांना काही परमवीर चक्र विजेत्यांना त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्या 21 जणांचे याला अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेटे या बेटांना काही 21 परमवीर चक्र विजेत्यांना, वीरांना काही आपण या ठिकाणी यांची नावं दिलेली आहेत. पण या बेटांना, जे काही अंदमान निकोबार मध्ये बेटा आहेत या बेटांना आपण नावं दिलेली आहेत. पूर्वी आपण माहिती आहे सुभाषचंद्र बोसांचं वगैरे नाव आपण या बेटांना दिलेले आहेत यापूर्वी 2018 मध्ये. आता 2023 मध्ये आपण यांना या 21 वीरांचे नावं या बेटांना देतो आहे, ज्यांचं आता 21 वीर आतापर्यंत यांना परमवीर चक्र मिळालेले आहेत. आता परमवीर चक्राबद्दल जर आपण म्हटलं तर याचा बघा, वीर चक्र जे आहे हा देशाचा सर्वोच्च संरक्षण असा आपला पुरस्कार आहे. संरक्षणासंदर्भातला पुरस्कार जो युद्ध काळामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या लोकांना आपण अशा प्रकारे परमवीर चक्र या ठिकाणी बहाल करत असतो. आता यापूर्वी 2018 मध्ये जे आहे 2018 साली आपण नामकरण केलेलं होतं बेटांचं. अशाच रीतीने 3 बेटांचं नामकरण केलं होतं. त्यामध्ये रॉस बेट आहे. रॉस बेट या रॉस बेटाला जे आहे ना आपण नाव दिलं आहे सध्या सुभाषचंद्र बोसांचं नाव दिलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव रॉस बेटाला आपण दिलं आहे 2018 मध्ये. त्यानंतरचं बेट आहे आपलं शहीद
शहीद बेट आहे. या शहीद बेटाला नाव दिलं आपण नील बेट जे आहे, शहीद बेट जे नाव केलं आपण, तर नील बेटाचं नाव केलेलं आहे. नील बेट हे पूर्वीचं काय नील बेट आहे. नील बेट होतं याचं नाव पूर्वीचं, आता त्याचं आपण शहीद बेट असं नाव केलेलं आहे. नंतरचं आपलं हॅवलॉक बेट. हॅवलॉक बेट, हॅवलॉक बेट असं त्याचं नाव आहे सध्या. जो नाव होतं पूर्वीचं हॅवलॉक बेट, त्याचं आपण स्वराज बेट असं नाव केलेलं आहे. स्वराज बेट, स्वराज बेट, स्वराज बेट असं त्याचं नाव केलेलं आहे. तर या आता काही 21 लोकांची जी काही आपण नावं दिलेली आहेत सध्याची, तर त्यांची 21 लोकांची नावं आता आपल्याला लक्षात ठेवलीच पाहिजे असं काही नाही, पण थोडं काही आपण लक्षात असायला पाहिजे. या ठिकाणी दिसतंय आपल्याला काही प्रमुख लोकांचे नाव लक्षात ठेवा की अब्दुल द्वीप वगैरे, हमीद द्वीप वगैरे आपण नाव दिलं आहे, योगेंद्र द्वीप वगैरे हा फोटो या ठिकाणी, संजय द्वीप वगैरे नाव दिलेलं आहे. हे सगळं सलामी यांना देताना दिसत आहेत आपले लोक. ठीक आहे, या बेटांवरती प्रत्येक बेटांना आपण या ठिकाणी 21 बेटांना असं नाव दिलेलं आहे. काही 21 लोकांची नावं आहे, PIB वरती आलेली होती, PIB वरची हे नावं आहेत. त्याच्यामध्ये मेजर सोमनाथ शर्मा सुभेदार आणि मानद कॅप्टन वगैरे त्यांचं करम सिंग वगैरे, त्यानंतर द्वितीय लेफ्टनंट रामा राघो राणे आहेत, त्यानंतर नायक जदुनाथ सिंग आहेत, त्यानंतर कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग आहेत, त्यानंतर कॅप्टन सलियार आहेत, लेफ्टनंट कर्नल तत्कालीन मेजर जयते सिंग थापा आहेत, सुभेदार जोगिंदर सिंग आहेत, त्याच्यानंतर मेजर शैतान सिंग, त्यानंतर अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर, बुर्जोरजी तारापोर, त्यानंतर आहे लान्स लाइन अल्बर्ट एक्का, त्यानंतर मेजर होशियार सिंग, दुसरे लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, त्यानंतर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेंखो, त्यानंतर आहे मेजर रामास्वामी परेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कर्णधार विक्रम बत्रा, लेफ्टनंट विक्रम बत्रा, त्यांच्यावरती मूवी सुद्धा आहे तुम्हाला माहिती आहे, विक्रम बत्रा. त्याच्यानंतर लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर, तत्कालीन रायफलमॅन संजय कुमार, सुभेदार मेजर सेवानिवृत्त होनी कॅप्टन ग्रेडियर योगेंद्र सिंग, यांना सुद्धा ही 21 लोक यांची या ठिकाणी या बेटांना आपण नावं दिलेली आहेत. तर त्या बेटांची नावं सुद्धा त्यांच्या नावावरतीच बदललेली सध्याची आहेत. ठीक आहे, तर सध्याचं जे परमवीर चक्र जे आहे ते आपलं सर्वोच्च आपलं वीर चक्र असतं या ठिकाणी. त्यानंतर पुढे चालूया, परमवीर चक्र झालं, त्याच्यानंतर युद्धकालीन एक अतुलनीय कार्यासाठी आपण देत असतो. आत्तापर्यंत आपण 21 लोकांना ज्यांना परमवीर चक्र दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता 14 जे आहेत 14 जणांना आपण मरणोत्तर दिलेलं होतं, 14 जणांना, आणि त्यातले 16 जण जे आहेत त्यांना आपण भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळेस त्यांना दिलेलं होतं पुरस्कार. नंतर 21 पैकी जे आहेत 10 लोक भारतीय लष्करातले आणि एक जे आहे एक व्यक्ती हे भारतीय वायुसेनेमधले आहेत. तर नौसेनामधल्या व्यक्तीला कोणालाही अजूनपर्यंत परमवीर चक्र मिळालेला नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे फर्स्ट जे आहेत पहिले जे आहेत परमवीर चक्रधारक, पहिलं जे परमवीर चक्र मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे रेजिमेंट मेजर, कुमाऊं रेजिमेंट मेजर आहे सोमनाथ शर्मा, लक्षात ठेवा यांचं नाव सोमनाथ शर्मा, हे फर्स्ट आहेत, पहिले रेजिमेंट जे कुमाऊं रेजिमेंटचे आहेत ते, आणि त्यांनी पहिले आहेत ते परमवीर चक्र त्यांना बहाल केलेलं आहे शासनाने. त्याच्यानंतर आहे बघा युद्धकालीन पुरस्कार परमवीर चक्र, त्यानंतर आहे आपलं महावीर चक्र असतं, त्याच्यानंतर आपलं असतं वीर चक्र. असे 3 चक्र आपण दरवर्षी म्हणजे या काळामध्ये आपण देत असतो वीरांना आपल्या. मग शांतताकालीन काही पुरस्कार आहेत ते अशोक चक्र आहे, शांतताकालीन चक्र, कालीन काही पुरस्कार आहेत, पुरस्कार आपण बहाल करत असतो. एक पहिलं म्हणजे अशोक चक्र, हे शांतता काळात देत असतो आपण अशोक चक्र देतो. त्यानंतर कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र, एवढं आपण यांना शांततेच्या काळामध्ये आपल्या मिलिटरी फोर्सच्या लोकांना त्या ठिकाणी देत असतो. त्यानंतर बघा महत्त्वाचं की वार्षिक मृत्यूदंडाच्या संदर्भात बातमी आहे, एक वार्षिक मृत्यूदंड अहवाल आहे, वार्षिक मृत्यूदंड अहवाल जाहीर झाला आहे, वार्षिक मृत्यूदंड अहवाल. आता या अहवालामध्ये सांगितलं गेलं आहे की या वर्षात 2022 मध्ये जे आहे 2022चा अहवाल आहे, 2022 मध्ये सर्वाधिक लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे, सर्वाधिक आतापर्यंत सर्वाधिक लोकांना आपण मृत्यूदंड दिलेला आहे. मग मृत्यूदंड आपण किती लोकांना दिला आहे तर साधारण याच्यामध्ये दिसत आहेत की 165
65 लोकांना आपण मृत्यूदंड दिलेला आहे. तर आता याच्यासाठी जे आहे ना, तर एक प्रोजेक्ट एक गट होता काही, तर त्या गटाचं नाव आहे प्रोजेक्ट 39A. प्रोजेक्ट 39A असं या गटाचं नाव आहे. या गटाने हा अहवाल तयार केलेला आहे. आता हे मी याच्यासाठी सेपरेटली काढून ठेवलं, कारण की प्रोजेक्ट आपले काही वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. आपण सबमरीनसाठी वगैरे तयार केलेले आहेत, काही प्रोजेक्ट्स आहेत आपले. यामध्ये लक्षात असायला पाहिजे की कन्फ्युजन नको व्हायला, की प्रोजेक्ट 39A या गटाने हा अहवाल तयार केलेला आहे. विचारू शकतात कदाचित की वार्षिक मृत्यूदंड अहवाल 2022 हा खालीलपैकी कोणी तयार केलेला आहे. तर या गटाने तयार केलेला आहे तो प्रोजेक्ट 39A हा तो गट आहे. त्यानंतर 74वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. 74वा प्रजासत्ताक दिन आपण सादर केलेला आहे. प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे नुकताच. ठीक आहे. तर या निमित्ताने आपल्या इथे जर बघाल प्रमुख पाहुणे इजिप्तचे राष्ट्रप्रमुख आले होते, राष्ट्राध्यक्ष आले होते इजिप्तचे. मग प्रमुख पाहुणे आले होते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष. आता नुकतीच मोदीजी सुद्धा इजिप्तला गेलेले होते आणि या राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी स्वागत केलेलं होतं आपल्या मोदीजींचं. तर मग ते आहे अब्देल फताह अल सिसी. अब्देल फताह अल सिसी असं त्यांचं नाव आहे. आणि हे पहिले आपले या ठिकाणी इजिप्तचे आतापर्यंत पहिल्यांदा असं झालं की इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. ते पहिले व्यक्ती आहेत आपल्या इथे आलेले आतापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर इजिप्शियन काही जे सशस्त्र दल आहे तिथला तो सुद्धा सहभागी झालेला होता. सशस्त्र दल या ठिकाणी सहभागी झालेला होता. हे सब पहिल्यांदा झालं आहे की मिलिटरी सुद्धा तिथली सहभागी झाली होती आपल्या परेडमध्ये. त्यामध्ये नंतर आपल्या इथे महत्त्वाचं एक म्हणता येईल की 26 असं आपण काही चित्ररथ सादर केलेले होते. 26 चित्ररथ म्हणजे वेगवेगळे 26 राज्य आहेत. या 26 राज्यांनी आपापल्या राज्याचे एक थीम असलेलं चित्ररथ सादर केलेले आहेत. आता याच्यामध्ये मग परत आणखी एक काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काही महिलांनी प्रामुख्याने सहभाग घेतला आपल्या 74व्या या प्रजासत्ताक दिनाच्या काही याच्यामध्ये परेडमध्ये. काही प्रमुख महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. तर महिलांचं जे आहे पहिलं फर्स्ट टाइम असं नेतृत्व होते महिलांचं. मग हा जो महिला जो असतात ना, ज्या ठिकाणी विशेष सहभाग असतो महिलांचा, त्यावेळेस आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडं व्यवस्थित बघितलं पाहिजे, कारण की महिलांवरती प्रश्न कन्फर्म असतात. त्याच्यामुळे आपण यांच्या संदर्भात थोडंसं बघून घेऊया. आता नौदलाच्या संदर्भात जे आहे, नौदलाचं जे नेतृत्व केलं, नौदलाचं जे नेतृत्व केलं त्या महिला आहेत. त्यांचं नाव आहे लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत म्हणून आहेत त्यांनी नौदलाचं नेतृत्व केलं या ठिकाणी. त्याच्यानंतर नौदलाचं नेतृत्व केलं. मग हवाई दलाचं नेतृत्व करणारे आहेत स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी. नौदल या ठिकाणी हवाई दल झालं. हवाई दलाचं जे नेतृत्व केलं आहे ते सिंधू रेड्डी यांनी केलेलं आहे. सिंधू रेड्डी यांनी हवाई दलाचं नेतृत्व केलेलं दिसतं. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणता येईल आपल्याला आणखी काही अग्निवीर सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले. पहिली जी बॅच अग्निवीरची ती सुद्धा सहभागी झालेली आहे याच्यामध्ये. अग्निवीर. आता अग्निवीर बघा महत्त्वाचं, नुकतंच एका पहिल्या अग्निवीराचं या ठिकाणी शहीद सुद्धा झाला आहे. पण त्यावेळेस बघा आपल्याला अवघड म्हणता येईल परिस्थिती अग्निवीरांची, की त्यांना शहीदाचा दर्जा सुद्धा देत नाही सरकार. इतकं म्हणजे अवघड या अग्निवीरांबद्दल म्हणता येईल. नुकतंच निधन झालं आहे त्यांचं, पंजाबचे आहेत ते. तर अशी अवघड परिस्थिती सध्या आहे. आपण अग्निवीर म्हणत होतो, पण हे थोडं आपल्याला वेगळंच काय दिसतं. यांना सुद्धा काही वेगळा आपण दर्जा दिला पाहिजे, नाही का, या सगळ्या गोष्टीसाठी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर BSFचा महिलांनी सहभाग घेतला. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महिला आहेत. त्यांनी काही नेतृत्व केलं आहे, महिलांनी नेतृत्व केलं आहे. तर त्यामध्ये सहभागी झालेला एक महिलांची एक उंट तुकडी तयार झाली होती. उंटांची तुकडी यामध्ये सहभागी झाली होती महिलांची, BSFची. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये CRPF
CRPFची सुद्धा तुकडी याच्यामध्ये सहभागी झाली होती. पार्कियन्स ऑफ द नेशन्स याच्यामध्ये म्हणता येईल की हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले होते. मग भारत पर्व 2023 आपण आयोजित केलं. यानंतरची बातमी आपली भारत पर्व. भारत पर्व 2023 या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. भारत पर्व 2023 हे 6 दिवसीय आपलं असं पर्व होतंय. 6 दिवसीय आपला असा प्रोग्राम होता पर्व हा. तर 16 मध्ये भाग प्रजासत्ताक दिनाच्या 16च्या निमित्ताने हे आयोजित करण्यात आलेलं होतं या ठिकाणी. मग सुरुवात जी आहे सुरुवात कधीपासून केली गेली? सुरुवात जी केली गेली आहे ही 2016 पासून आपण सुरुवात करतो. याची सुरुवात म्हणजे 2016 पासून दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिनाला हे आयोजित करत असतो आपलं भारत पर्व. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये जो आयोजन जे आहे ते ज्ञानपथ या ठिकाणी झालेलं होतं. आयोजन ज्ञानपथ या ठिकाणी दरवर्षी आयोजन होतं. ज्ञानपथ या ठिकाणी याचं या भारत पर्वचं दरवर्षी आयोजन केलं जातं. ठीक आहे. हे जे आयोजन आहे याचं जे आहे ते 26 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत आयोजित केलेलं होतं. 26 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत याचं 6 दिवसीय आयोजन होतं हे. ठीक आहे. त्यानंतर मुघल गार्डनचं तुम्हाला माहिती आहे, मुघल गार्डनचं नामांतर केलं गेलेलं आहे सध्या. मुघल गार्डनचं अमृत उद्यान नामांतर केलेलं आहे. मुघल गार्डन याचं अमृत उद्यान असं त्याचं नामांतर सध्या केलेलं आहे आपण. ठीक आहे. मग हे आपण 28 जानेवारी 2023 केलं आहे. कधी केलं आहे? 28 जानेवारी 2023 रोजी याचं नामांतर केलेलं आहे. ठीक आहे. खूप मोठं गार्डन आहे आपलं. ते साधारण 15 एकरमध्ये पसरलेलं क्षेत्रामध्ये आपण पसरलेलं हे अमृत गार्डन सध्याचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं की म्हणता येईल की आंध्र प्रदेशच्या संदर्भातली बातमी आहे. आंध्र प्रदेश या आंध्र प्रदेश राज्याची राजधानी घोषित करण्यात आलेली आहे. याची राजधानी खूप मोठा वाद चालला होता राजधानीसाठी. बरेचदा म्हटलं गेलं की आम्ही अमरावती करणार, हे करणार, ते करणार. पण याची जी राजधानी आहे तर ती राजधानी केली आहे विशाखापट्टणम सध्या जाहीर केलेली आहे. विशाखापट्टणम इथली राजधानी जाहीर केलेली आहे सध्या. आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम जाहीर केलेली आहे. त्यालाच वैझाग सुद्धा म्हणतात. वैझाग असं सुद्धा म्हणतात. आता आंध्र प्रदेशची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 झालेली आहे. पहिलं ते भाषिक राज्य आहे. ठीक आहे. भाषिक राज्य ते पहिलं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आपल्याला माहिती आहे. मग तेलंगणा 2 जून 2014 तेलंगणा याच्यातून निघालेलं. तेलंगणा 2 जून 2014 म्हणजे बघा फूड जे आहे तर सुरुवातच दिसते आपल्याला. भाषिक राज्यावरती तयार झालेलं होतं राज्य आंध्र प्रदेश आणि त्याच्यातूनच फुटून पुन्हा बाहेर पडलं तर तेलंगणा. म्हणजे सुरुवातच त्या ठिकाणी अशी झालेली दिसून येते आपल्याला. परत भाषिकच्या आधारावरती सुरुवात झालेली दिसून येते. आता याची जी राजधानी आहे तर यापूर्वी 2014 मध्ये घोषित केलेली होती. 2014 मध्ये अमरावती म्हणून घोषित केली होती. अमरावती मग अमरावती घोषित केली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावती घोषित केली तर काही तिथलं लँड ॲक्वायझेशनचा प्रोसेस वगैरे सुरू झाली. पण तिथले जे शेतकरी वगैरे आहेत ते शेतकरी काही उच्च न्यायालयामध्ये वगैरे गेले. त्याच्यामुळे रेंगाळत बसलं अमरावतीचं प्रकरण. मग मध्यंतरी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या 3 राजधान्या बनवणार. प्रशासकीय, न्यायिक, कायदेशीर अशा 3 राजधान्या वेगवेगळ्या बनणार. पण ते काही व्यवस्थित वाटलं नव्हतं. तरी आता विशाखापट्टणम ही आता फायनल केलेली आहे. तिथले जे मुख्यमंत्री आहेत रेड्डींनी सांगितलं आहे की दिल्लीला घोषणा केलेली आहे की आपण आता विशाखापट्टणम तिथली आता राजधानी होणार. तर त्याच्यातही आता काही सांगता येणार नाही. परत काही प्रकरण कोर्टाबिर्टात गेलं तर काही सांगता येणार नाही. मग 2019 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की 3 राजधानी. एक विशाखापट्टणमला त्यांनी सांगितलं होतं की कार्यकारी राजधानी बनणार विशाखापट्टणम. त्याच्यानंतर कायदेशीर राजधानी अमरावती होणार असं सांगितलेलं होतं 2019 मध्ये. त्यानंतर कर्नूल जे आहे कर्नूलला न्यायिक राजधानी बनवण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. ठीक आहे. मग हे जे आहेत या ठिकाणी अमरावती जेव्हा घोषित झाली तर 2022 मध्ये वगैरे शेतकरी काही कोर्टामध्ये गेले होते. त्यामुळे प्रकरण त्या ठिकाणी थांबलेलं होतं. मग या ठिकाणी शेवटची आता बातमी बघूया आपण महत्त्वाची. ती म्हणजे तेलंगणाच्या पहिल्या मुख्य सचिव महिला आहेत म्हणून त्याची नियुक्ती झाली. तेलंगणा राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव
फर्स्ट मुख्य सचिव, पहिल्या मुख्य सचिव म्हणून महिला आहेत, पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्या आहे शांती कुमारी यांची सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे. शांती कुमारी या पहिल्या तिथल्या मुख्य सचिव आहेत, महिला आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा तेलंगणाच्या पहिल्या मुख्य सचिव. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण जे राजकीय चालू घडामोडी आपण जानेवारी महिन्याच्या बघितल्यात. ठीक आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार की आता फेब्रुवारी महिन्याच्या राजकीय चालू घडामोडी, महत्त्वाच्या चालू घडामोडी अशाच रीतीने आपण बोर्डवरती घेऊया. तर या ठिकाणी थांबतो आणि भेटूया आपण उद्याला. ठीक आहे. तर धन्यवाद.